आंब्यापासून नियमित व दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी आणि विशेष करून म्हणजे आंबा मोहर संरक्षण, कीड रोग व्यवस्थापन, पाणी व खत व्यवस्थापन आणि फळगळ कमी करण्यासाठी जे उपाय आहेत किंवा हे शेतकऱ्यांचे जे प्रश्न निर्माण होतात, याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ बनवत आहे. तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण जाधव आणि तुम्ही पाहत आहात स्मार्ट शेती. स्मार्ट शेती या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी बंधूंनो, आंब्याची शेती करत असताना शेतकऱ्यांना सतत जे पडणारे प्रश्न आहेत, जसे की आंब्याचा मोहोर का गळतो किंवा फळ बसत का नाही किंवा आंब्यावरील मोहोळ गळ थांबवण्यासाठी काय उपाययोजना करावी, फळांची साईज कशी वाढावी किंवा फळगळ होऊ नये म्हणून काय करावे. तर अशाच बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे जे आहेत त्या या एकाच व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहेत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि साईडची जी बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंब्याचा मोहोर का गळतो. तर शेतकरी बंधूंनो, मोहोर गळण्यामागचं अशी बरीचशी कारणे आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचे आणि मुख्य कारणे असे आहेत की आपल्या आंब्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचे कीड दिसून येतात. त्यामध्ये तुडतुडे, फुलकिडे, मिजमाशी, पिठ्या ढेकूण, कोळी आणि त्याचबरोबर भुरी रोग, करपा असे वेगवेगळ्या कीटक आणि बुरशी आपल्याला त्याच्यावरती पाहायला मिळतात. याच्याने काय होते, तर याच्याने जे आहे ह्या कीटकांची पिल्ले आंब्याच्या मोहरामधून व कोवळ्या फळांमधून रस शोषून घेतात. त्यामुळे मोहर व छोटी फळे जी आहेत ती गळतात. त्याचप्रमाणे तुडतुडे मधासारखे चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात आणि हा पदार्थ जो आहे तो झाडांवरती सर्वत्र पडतो व त्यामुळे काय होते, काळी बुरशी जी आहे ती वाढते आणि त्यामुळं संपूर्ण झाड जे आहे ते काळसर दिसू लागते किंवा आपलं जे मोहोर आहे तो काळसर दिसायला लागतो आणि फळे देखील काळसर होतात. मात्र ही काळशी बुरशी पृष्ठभागावरच प्रसरलेली असते. विशेषतः ढगाळ वातावरणामध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर होतो व मोहरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आणि त्यानंतर आंब्याच्या मोहरावर आणि पालवीवर येणारा दुसरा महत्त्वाचा रोग म्हणजे भुरी. भुरी हा बुरशीजन्य रोग आहे. या रोगामुळे मोहर आणि छोटी फळे यांची गळ होऊन नुकसान होते आणि मोहरावर पांढरी बुरशी येते, फुले उमलत नाही, मोहर गळू लागतो आणि पानाच्या दोन्ही बाजूवर अनियमित राखाडी रंगाचे ठिपके आपल्याला दिसून येतात. आणि ही जी बुरशी आहे ही पूर्ण वर्षभर सावलीत आणि रोगग्रस्त पाने, फुले इत्यादींवर सुस्त अवस्थेत राहते आणि जानेवारी ते मार्च या काळात अनुकूल वातावरण मिळताच प्रादुर्भाव करते. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं या कीटक किंवा बुरशींच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरावं लागेल. तर बाजारात किंवा मार्केटमध्ये आपल्याला विविध कंपन्यांचं जे आहे कीटकनाशक आणि बुरशीनाशक आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यातूनच तुम्हाला मी आज जे काही असे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक सांगणार आहे, जे तुम्हाला चांगला रिझल्ट मिळवून देईल. तुम्हाला मी समोर एक स्क्रीनवरती चार्ट पण दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ पॉज करून तुम्ही पूर्ण वाचून घेतला तर तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल. फवारणी ज्या आपल्या महत्त्वाच्या आहेत त्या कोणकोणत्या आणि किती दिवसांनी केल्या पाहिजेत याच्यावरतीच मी तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी फवारणी पहिली करायची आहे ती पहिली फवारणी मोहर निघण्याच्या अगोदर 15 दिवसा अगोदर जे आहे ते आपल्याला पहिली फवारणी करायची आहे. तर पहिल्या फवारणीमध्ये काय घ्यायचं आहे, तर डेल्टा मेथ्रिन 10 लिटर पाण्यासाठी 10 ml घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक बुरशीनाशक सुद्धा वापरायचं आहे, जे तुमच्याकडं अवेलेबल असेल. समजा तुमच्याकडं कार्बेंडेन्झिम असेल तर ते सुद्धा वापरू शकता किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्याकडं साप पावडर असेल किंवा 22 असेल, M45 असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये वापरायचं आहे. या फवारणीमुळे काय होईल, तर या फवारणीमुळे पहिलेपासून ज्या तुमच्या झाडांवरती तुडतुडे आहेत किंवा कीटक जेही कोणती असेल त्याचं संरक्षण जे आहे ते पहिल्या ज्या फवारणीवर ते अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे. त्यानंतर दुसरी फवारणी जी करायची आहे, म्हणजे आता दुसरी फवारणी कधी, तर पहिल्या फवारणीच्या 15 दिवसांनंतर मोहर निघायचा कालावधी जो असतो बोंगे फुटताना, त्यावेळेस तुम्हाला दुसरी फवारणी करायची आहे.
दुसऱ्या फवारणीमध्ये काय घ्यायचं आहे तर लॅम्बडा सायहॅलोथ्रिन घ्यायचं आहे तुम्हाला. हे मी जे सांगतोय औषधे हे फक्त घटक आहेत. तुम्हाला बाजारामध्ये जे आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या नावाने जे आहे ते तुम्हाला मिळतील, पण जे घटक आहेत ते हेच घटक तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील. दुसऱ्या फवारणीमध्ये काय घ्यायचं आहे तर लॅम्बडा सायहॅलोथ्रिन घ्यायचं आहे तुम्हाला. हे 10 लिटर पाण्यासाठी जे आहे ते 6 ml घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरी जी फवारणी आहे ती दुसऱ्या फवारणीच्या 15 दिवसानंतर आपल्याला काय करायचं आहे तर 15-15 दिवसाचा जो आहे तो टप्पा घ्यायचा आहे. त्यामध्ये काय करायचं आहे तर इमिडाक्लोप्रिड 17.8% वालं जे आहे ते 3 मिली घ्यायचं आहे प्रत्येकी 10 लिटर पाण्यासाठी. तिसऱ्या, चौथ्या व 5व्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 5% हेक्झाकॉनाझॉल 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापरावे, किंवा हेक्झाकॉनाझॉल उपलब्ध नसेल तर पाण्यात विरघळणारे 80% वालं जे गंधक आहे सांगितल्याप्रमाणे ते तसेच ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जी चौथी फवारणी आहे ती तिसऱ्या फवारणीच्या 15 दिवसानंतर ते घ्यायचं आहे तुम्हाला थायोमेथॉक्झेन 25% वाले घ्यायचं आहे. ते तुम्हाला 10 ग्रॅममध्ये प्रति 10 लिटर पाण्यामध्ये वापरायचं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला एक बुरशीनाशक सांगितल्याप्रमाणे वापरायचं आहे. आणि हे सगळे बुरशीनाशक वापरत असताना किंवा कीटकनाशक वापरत असताना तुम्ही आदलून बदलून जे कीटकनाशक बुरशीनाशक जे आहे ते वापरायचे आहे. कारण एकच सलग जर तुम्ही वापरत गेला तर त्याचा रिझल्ट कमी मिळेल. जर बदलून जर तुम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरले तर तुम्हाला त्याचा रिझल्ट आहे तो 100% पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर जी यामध्ये 5वी जी फवारणी करायची आहे ती चौथ्या फवारणीच्या 15 दिवसानंतर करायची आहे. यामध्ये तुम्ही डायमेथॉएट 30% वाले वापरू शकता, किंवा हे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही जे पहिल्या फवारणीसाठी जे घेतलेलं आहे लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ते तुमच्याकडं उरलेलं असेल किंवा अवेलेबल असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. तर हे 10 लिटर पाण्यासाठी 10 मिली वापरायचं आहे. जर तुमच्याकडं तुम्ही जर हे घेतलं डायमेथॉएट 30% वालं जर घेतलं तर 10 मिली वापरायचं आहे. आणि जर तुम्ही लॅम्बडा सायहॅलोथ्रिन घेतलं तर 5% वालं जे आहे ते 6 मिली वापरायचं आहे. यानंतर जी 6वी जी फवारणी आहे ती फवारणी तुमच्या गरजेनुसार वापरायची आहे. जर तुम्हाला त्या कीटकांचा प्रभाव आढळून येत असेल किंवा तुम्हाला गरज वाटत असेल त्या झाडावरती कीटकनाशकांचा प्रभाव जास्त असेल तर तुम्ही गरजेनुसार जी आहे ती तुम्ही फवारणी करू शकता. तर 6व्या फवारणीमध्ये जे काय करायचं आहे तर 5व्या फवारणीमध्ये सुचवलेले जे कीटकनाशकांपैकी जे आहे ते न वापरलेले जे कीटकनाशक आहेत त्याचे कोणतेही जेही उरलेलं असेल तुमच्याकडे जेही अवेलेबल असेल ते कीटकनाशक आणि बुरशीनाशक जे आहे ते तुम्ही वापरायचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, वरील फवारण्या घेताना एक काळजी नक्की घ्या का फवारणी करत असताना पाण्याचा जो pH आहे हा 6.5 ते 7.5च्या दरम्यान असावा. म्हणजे तुमचं पाणी जे आहे ते अतिशय स्वच्छ असावं, जेणेकरून तुमचं जे औषध फवारणी आहे ती अतिशय चांगल्या रीतीने होईल आणि चांगला रिझल्ट मिळणार आहे. फवारणीमध्ये स्टिकर आहे हे नक्की घ्या. स्टिकरने तुमचं जे औषध आहे ते पानांना अतिशय चांगल्या प्रकारे चिटकून राहणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे. आणि फवारणी करत असताना सकाळी किंवा संध्याकाळी ह्या 2च वेळेस घ्या. आणि शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता याच्या पुढे जे आपल्याला कार्य करायचं आहे ते खत आणि पाणी व्यवस्थापनाचं आहे. तर याच्यामध्ये जो मोहोर 10-15% निघाल्यानंतर आपल्याला पाणी द्यायला सुरुवात करायची आहे. जे झाडांना पाणी आपण देतो ती आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि मोहोर जो आहे तो 50-60% जी काडी आहे ती निघाल्यानंतर पुढे 19-19 किंवा शेणखत सारखी जे आहेत सर्वांगीण खते जे आहे ते देण्यात सुरुवात करावी. जर तुम्ही पहिले वापरले असेल तर देण्याची काही गरज नाही. पण जर समजा तुमच्या झाडाला कोणतंच खाद्य नसेल तर तुम्हाला शेणखत सारखे जे सर्वांगीण खते आहेत ते द्यायला सुरुवात करायची आहे. याच्यामध्ये एकदमच तुम्ही भेसळ डोस किंवा एकदमच रासायनिक खते आहे ते वापर जो आहे तो टाळायचा आहे. या काळात तुम्ही बोरान आणि कॅल्शियमसुद्धा घ्या. झाड जे आहे ते वाफसा कंडिशनमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर जसं तुमचं फळ वाढत जाणार आहे, जसं वाढायला सुरुवात होणार आहे त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे की पुढील टप्प्यात जे आहे ते 126100 जे आहे ते वापरायचं आहे. त्याच्यानंतर 05234 वापरायचं आहे आणि 0050 ही पण सुद्धा खतं वापरली तर अत्यंत चांगल्या प्रभावीपणे जे आपलं फळ आहे ते चांगलं फळाचं वजन आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. फळगळ रोखण्यासाठी काय करावे किंवा आपल्याला उपाययोजना काय करता येईल तर त्यासाठी काय करायचं आहे, जर बागेत तुमची जर
नवीन मोहर निघतोय आणि त्याला मोहरीसारखे किंवा वाटाण्यापेक्षा लहान जर फळं लागलेले असतील आणि ते फळं जर गळत असतील, तर त्यासाठी काय करायचं आहे, प्लेनोफिक्स नावाचं जे औषध आहे ते घेऊन प्रति लिटर 0.25 पाण्यामध्ये, तसेच त्याच्यामध्ये कॅल्शियम प्लस बोरॉनची फवारणी घ्यावी. याच्याने काय होईल, तुमचे जे वाटाण्यापेक्षा जे लहान आहेत, जे आंबे लागलेले आहेत, ते फळगळ होण्यास आपल्याला उपाय करता येईल. आणि त्याच्यानंतर ज्याच्या बागेमध्ये वाटाण्यापेक्षा मोठे फळ झाले असेल, तर ते सुद्धा गळत असेल, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, फ्लिनोफिक्स नावाचं औषध घ्यायचं आहे. प्रति लिटर 0.25 ml ने घ्यायचं आहे. प्लस त्याच्यामध्ये आपल्याला युरिया 20 ग्रॅम किंवा जर लिक्विडमध्ये युरिया भेटला तर तो घ्या आणि तसेच कॅल्शियम आणि यामध्ये बोरॉनची सुद्धा फवारणी घ्यावी. यामुळं काय होणार आहे, तुमचं जे फळ आहे ते गळण्यास रोकथाम होणार आहे. म्हणजे फळ जे आहे ते आपल्याला गळणार नाही. आणि असं करून आपल्याला जे आहे ते अत्यंत चांगलं प्रभावशाली उत्पादन जे आहे ते आपल्याला घ्यायला मदत मिळेल. आणि शेतकरी बंधूंनो, निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 50 ग्रॅमच्या पुढे फळ गेल्यावर झाडाचे पूर्ण कॅनोपीच्या वर स्क्वेअर फीटला एक फळ घेणं आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त फळं जर घेतली तर फळाची साईज योग्यप्रमाणे वाढत नाही आणि ती जर वाढवायची असेल तर अतिरिक्त खत आणि पाणी व्यवस्थापन गरजेचं असतं. आणि फळ याच्यापेक्षाही जास्त असतील तर अतिरिक्त फळांची जी आहे ती विरळणी करावी. आणि साधारणतः फळ 100 ग्रॅम किंवा 150 ग्रॅमच्या पुढे गेले असल्यास रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशक पूर्णपणे टाळावे किंवा PHI बघून वापरावे. त्यामुळे सेटिंग पूर्ण झाल्यावर योग्य रासायनिक फवारणी घेऊन बागेतील हानिकारक जे कीटक आहेत ते संपवणे आवश्यक आहे. चिकटा, तुडतुडे किंवा मिलीबग याचा आळा घालावा. हे पुढील काळात विशेष हानी पोचवतात. ज्यावेळेस आपलं फळ जे आहे ते मोठं होतं त्यावेळेस हे विशेष करून हानी करतात. बाकी एकात्मिक कीड नियंत्रणमध्ये फळमाशी सापळे आणि इतर चिकट सापळे भरपूर फायदेशीर ठरतात. ते 100% लावलेच पाहिजे. आणि असं जर केलं तर आपल्याला निर्यातक्षम उत्पादन मिळणार आहे. तर शेतकरी बंधूंना आजच्या व्हिडिओमध्ये मी जवळजवळ आंब्या मोहरापासून संरक्षणापासून तर व्यवस्थापनापर्यंत जे आहे ते सगळंच आपण कव्हर केलेलं आहे. आशा करतो की आजचा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल, तुमची माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोचली असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओ येणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोचणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि चॅनल इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा हा होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.